गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ मग रानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला। आपल्या नाशिकमधलं एक नाव साता समुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे, सह्याद्री फार्म्स। हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकएकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ती प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहे. का जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमतंय, चिलीतल्या शेतकऱ्याला जमतंय, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाही. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या ताब्यात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो, शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी
याला सर्वोच्च प्राधान्य. आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटप आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीतून, शेतकऱ्यांच्या कष्टामधून आणि प्रत्येक घरापर्यंत दुधाची शुद्धता पोहोचवण्यासाठी जन्माला आला एक ध्यास. शेतकऱ्यांकडून सकाळ संध्याकाळ रोजच्या ताज्या दूध संकलनाचा निवास. दुधाच्या शुद्धतेसाठी, गुणवत्तेसाठी, तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज एक आधुनिक लॅब खास. तोच ध्यास झाला ग्राहकांचा विश्वास, आणि तो विश्वास म्हणजे पंचकृष्णा डेअरी, दुग्ध उत्पादनांचे ग्रामीण मराठमोळी नाव. बहारदार चवीसाठी ताजं, शुद्ध आणि पौष्टिक दूध. आपल्या माणसांच्या आरोग्यासाठी सुगंधी साजूक तूप. प्रीमियम फ्रेश बटर. उन्हाळ्याच्या गरमीला थंड करणारे स्वादिष्ट ताक व दही. बहारदार मँगो आणि स्पेशल लस्सी. मसाला किंवा रेसिपी कोणतीही असो, पनीरच्या भाजीसाठी मुलायम मलाई पनीर. सणासुदीचा गोडवा आणखी वाढवणारे मूखमधुर श्रीखंड व आम्रखंड. आणि प्रत्येक आनंदासाठी स्वादिष्ट पेढे. उत्तम गुणवत्तेचा, खऱ्या शुद्धतेचा आणि सदाबहार चवीचा हा विश्वास आज घराघरात पोहोचतोय. दुग्ध उत्पादनांची मराठमोळी चव, खरीखुरी. पंचकृष्णा डेअरी. आजचं पुष्प सुप्रसिद्ध कवी आणि सनदी लेखापाल प्राध्यापक सुरेश मेने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला आहे. आणि हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या संपादिका सरिता कौशिक व्यासपीठावर उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. प्रारंभी आपण प्राध्यापक सुरेश मेने यांच्या जीवनावरील चित्रफित बघूया आणि त्यानंतर मी पाहुण्यांना विनंती करेन आपण प्राध्यापक सुरेश मेने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. स्वर्गीय प्राध्यापक सुरेश मेणे, व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट, BYK महाविद्यालयात प्राध्यापक, उच्च शिक्षित,
व्यासंगी आणि कवी मनाचे सुरेशजी, लाडशाखीय वाणी मित्रमंडळ, चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. तसेच वसंत व्याख्यानमाला, कल्याणकारी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेचे तसेच लोकहितवादी मंडळाचे ते पदाधिकारी होते. नाशिक कवी या संस्थेचे ते सलग 13 वर्ष अध्यक्ष होते. समाजकार्य हा त्यांचा स्थायी भाव होता. त्यामुळे अनेक संस्थांना त्यांनी सढळ हाताने मदत केली. 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले हे कवी उत्कृष्ट वक्ता म्हणूनही प्रसिद्ध होते. दासबोध, पसायदान, हरिपाठ या विषयांवर अनेक प्रवचने आणि भाषणे देऊन या प्रांतातील श्रेष्ठत्व त्यांनी प्रस्थापित केले होते. दूरदर्शनवर निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्यांनी तुझं नि माझं जमेना ही सलग 13 भागांची मालिका सादर केली होती आणि त्या काळात ती अतिशय गाजली होती. गिरणा गौरव पुरस्कार, विद्याभूषण पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले होते. व्यासंगी आणि कवी मनाच्या प्राध्यापक सुरेश मेणे यांना वसंत व्याख्यानमाला नाशिक मानाचा मुजरा करीत आहेत. आजच्या वक्त्या सरिता कौशिकताई यांच्या परिचयाची चित्रफित आपण बघूया. सरिता कौशिक भारतीय प्रादेशिक वृत्तवाहिन्यांच्या इतिहासातील पहिल्या महिला संपादक. द हितवादी, टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स यासारख्या वृत्तपत्रापासून सुरू झालेला त्यांचा पत्रकारितेचा प्रवास आज एबीपी माझासारख्या मराठीतील अग्रगण्य वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादक पदापर्यंत येऊन पोहोचलाय. अर्थात यामागे आहे त्यांची अफाट मेहनत, बातमीच्या मुळापर्यंत जाण्याची धडपड आणि रक्तातच असलेली पत्रकारिता. मध्य भारतातील नक्षली चळवळीतील रिपोर्टिंग असो, ईशान्य भारतातील बोडो अपहरण प्रकरण असो, विदर्भातील शेतकऱ्यांच्या वेदना सर्वांसमोर आणण्यासाठी केलेल्या स्टोरीज असो किंवा मग असंख्य रिपोर्टाज, सगळ्यांच्या केंद्रस्थानी होती मानवी संवेदना आणि सकारात्मकता. त्यांच्या याच समृद्ध अनुभवामुळे आणि संशोधनात्मक वृत्तीमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या अनमास्किंग इंडिया या बेस्ट सेलर पुस्तकाच्या सहसंपादनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि यशस्वीपणे पूर्णही केली. बेटर दॅन द ड्रीम हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक तर नागपूर मेट्रोच्या इतिहासातलं सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सरिता कौशिक यांना त्यांच्या याच प्रिंट, डिजिटल आणि टीव्ही माध्यमातील बहुमोल योगदानासाठी अनेक महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. आजची माध्यमं संक्रमणावस्थेत असताना, डिजिटल युगाच्या गतीनं धावत असताना या शर्यतीत पत्रकारितेचा आत्मा हरवू नये, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढण्याचा मूळ हेतू हरवू नये या एकाच ध्यासातून सरिता कौशिक एबीपी माझाच्या संपादक पदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या या संपूर्ण प्रवासाला अनेक अनेक शुभेच्छा. आजच्या या वृत्तपत्रसृष्टीमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमांमध्ये रणरागिणी अशी आपल्या कामातून ओळख निर्माण करणाऱ्या सरिताताई कौशिक यांचा सत्कार आपण व्याख्यानमालेच्या वतीने करूया. मी सुरेश कपाडिया यांना विनंती करतो, आपण सरिताताईंचा या ठिकाणी सत्कार करावा.
पंचकृष्णा डेअरी राहता याचे संचालक सन्माननीय सुनील सदाफळ या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही कन्या आणि वहिनीसाहेब देखील आहेत. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि सानप साहेबांना विनंती करतो आपण सुनील सदाफळ यांचा व्याख्यानमालेच्या वतीनं सत्कार करावा. वसन व्याख्यानमालेच्या या वर्षीच्या संपूर्ण महिनाभराच्या ज्ञानयज्ञाचे प्रायोजक आहेत सह्याद्री फार्म आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पंचकृष्णा डेअरी राहता जिल्हा अहिल्यानगर. प्राध्यापक सुरेश मेने यांचे मेवणे श्रीमान सुरेश मुसळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राजेंद्र यांना विनंती करतो आपण मुसळे साहेबांचा सत्कार करावा. या ठिकाणी आज कौशिकताईंचं व्याख्यानानंतर अफलातून म्युझिकल ग्रुप प्रस्तुत गोल्डन मेलडीज हा कार्यक्रम सादर होणार आहे. आज या ठिकाणी प्रतिभा आहिरे यांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. मी प्रतिभा आहिरेंना विनंती करतो आपण व्यासपीठावर सत्कार स्वीकारण्यासाठी यावं आणि सरिताताईंना विनंती करतो आपण प्रतिभा आहिरे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. आपल्या कन्या या ठिकाणी काय बोलतात याची उत्सुकता सरिताताईंच्या मातोश्रींना देखील आहेत. प्रवीणाताई कौशिक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी प्राचार्य संगीता बापना यांना विनंती करतो आपण खालीच त्यांचा व्याख्यानमालेचं स्मृतिचिन्ह आणि रोप देऊन सत्कार करावा. रसिक श्रोते हो, 1960 साली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं महाराष्ट्र राज्य मूल्याधिष्ठित राजकारण करणारं आणि त्यावेळेचे सामाजिक प्रश्न काय आहेत ते प्रश्न डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे राज्य शकट राबवणारं असं यशवंतरावांची कारकीर्द होती. गेल्या काही वर्षातलं महाराष्ट्राचं राजकारण पाहून आपण सगळेच जण अस्वस्थ होत असतो आणि त्यामुळेच आज या ठिकाणी सरिताताई आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांचा विषय आहे महाराष्ट्र राजकारण आणि समाजभान. आपण सर्वजण ताईंचं या विषयावरचं मनोगत ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. वेळेचं भान असावं म्हणून मोबाईल घ्यायला गेले होते. इतकी जुनी आणि समृद्ध अशी ही व्याख्यानमाला तिथे आज मला बोलायला मिळतंय याबद्दल मला मनापासून आनंद होतोय. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेने यांच्या स्मृतीला वंदन करून
श्रीकांतजी, तुमचे खूप खूप आभार मानत की तुम्ही मला आज इथे बोलवलंत आणि इथे इतकी प्रबुद्ध नागरिक आहेत. कारण ठिकठिकाणी व्याख्यानमाला ज्या आहेत त्या हळूहळू संकुचित होऊ लागल्या आहेत आणि लोक मिळत नाही, श्रोतेगण मिळत नाही आणि त्यामुळे व्याख्यानमालेचा कॉन्सेप्टच कुठंतरी महाराष्ट्रातून निघून जाईल का अशी भीतीसुद्धा अनेक ठिकाणी वाटायला लागली असताना ही अशी व्याख्यानमाला आहे की जिथं 1 तारखेपासून मेच्या तर शेवटपर्यंत रोज व्याख्यान होतात आणि व्याख्यान ह्यासाठी होत नाही की व्याख्याते मिळतात, व्याख्याते खूप मिळतील, पण ऐकायला श्रोते आहेत, प्रबुद्ध नागरिक आहेत आणि म्हणून ही व्याख्यानमाला सुरू आहे. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करते. आजचा विषय श्रीकांतजींनी आधीच सांगितला, महाराष्ट्र, राजकारण आणि समाजभान. खरं तर महाराष्ट्र म्हणजे काय तर आधी आपण समजून घेऊया, कारण ही 3 वेगवेगळी शब्द आहेत, महाराष्ट्र, राजकारण आणि समाजभान. तर महाराष्ट्र म्हणजे काय? अनेक मतप्रवाह आहेत की महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव नक्की कसं मिळालं. पण मला वाटतं जे सर्वात जास्त मान्य आहे ते मत जर आपण बघितलं तर महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र, एक महान प्रदेश, हाच मला वाटतं आपल्या राज्याचा अर्थ आहे. आता राजकारण या शब्दाचा अर्थ नेमका काय? तर राजकारण, पॉलिटिक्स म्हणजे संघटित समाजात सत्तेचा वापर करून निर्णय घेण्याची, संसाधनांचे वाटप करण्याची आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्याची प्रक्रिया, याला राजकारण म्हणतात. आता हे राजकारण म्हणजे निवडणुकीपर्यंत किंवा निवडणुकीपुरते मर्यादित असावे का तर नसावे. समाज चालवणं, समाजातील संघर्ष सोडवणं आणि सार्वजनिक हित साधण्यासाठीचा जो एक व्यापक व्यवहार आहे त्या व्यापक व्यवहाराला आपण राजकारण किंवा पॉलिटिक्स म्हणतो. आता ही प्रचंड किचकट अशी व्याख्या तुम्हाला वाटली असेल तर मला वाटतं महात्मा गांधींनी जी व्याख्या केली ती सगळ्यात सोपी आणि सुंदर आहे. ती म्हणजे पॉलिटिक्स इज द सायन्स ऑफ ट्रूथ. सत्याचं विज्ञान म्हणजे राजकारण. आता समाजभान म्हणजे काय तर असा समाज आणि समाजातील लोक जे विवेकीपणानं वागतात. मग राजकारणाकडे सुद्धा समाजभान असेल तर राजकारण सुद्धा त्याच विवेकी पद्धतीनं चालेल आणि राजकारणाकडे बघणारा समाजसुद्धा विवेकी पद्धतीनंच राजकारणाकडे बघेल आणि त्याच समाजातून येणारी, त्याच समाजाचा भाग असणारी विवेकी लोक हीच राजकारणी होतील. त्यामुळे माणूस म्हणून जगण्यासाठी त्या समाजाला गरजेच्या चांगल्या गोष्टी ज्या ज्या असतात, ज्या आवश्यक गोष्टी असतात समाजासाठी, ज्या समाजासाठी पोषक असतात, अशा सगळ्या गोष्टी निर्माण करणारा, अशा गोष्टी समाजाला देणारा, अशा पद्धतीचं नेतृत्व करणारी व्यक्ती म्हणजेच समाजभान असणारी राजकारणी. आणि अशा नेत्याला निवडून देणारी लोक म्हणजे समाजभान असणारा समाज. आता आपण 3 वेगवेगळ्या व्याख्या पाहिल्या. आता या 3ही व्याख्यांना जर एकत्र केलं आणि 3ही शब्दांचा अर्थ काढला तर मला वाटतं आज मला जो टॉपिक दिला आहे तोच आहे. ते 3 शब्दांचा अर्थ जर आपण एक केला तर तो काय होतो? एक अत्यंत विवेकीपणानं वागणारा समाज हा निवडणुकीतून एका महान राष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा त्याची महानता टिकवून ठेवण्यासाठी म्हणून विवेकी, सत्याचे राजकारण करणाऱ्या व्यक्तीला निवडून देत त्या व्यक्तीच्या माध्यमातून समाज उपयोगी आणि समाजपोषक गोष्टी घडवून आणतो. आता मी इथे बसलेल्यांना विचारेन की
खरंच अशी परिस्थिती आहे असं तुम्हाला वाटतं का? ज्यांना वाटतं की अशी परिस्थिती आहे त्यांनी हात वरती करावे. मला वाटतं सगळ्यांनी नाही, एकच हात वर केलेला आहे. त्यामुळे एक आपल्याला काय मत आहे हे लक्षात आलेले आहे. पण मग महाराष्ट्राची ही परिस्थिती आज आहे असं जरी लोकांना वाटत असेल तरी महाराष्ट्राची ओळख नक्की काय आहे, काय होती? महाराष्ट्र का होता किंवा का आहे? कारण इथे समाजभान असणारे राजकारणी होते आणि आजही थोड्याफार प्रमाणात आहेत. जर तो फरक नसता तर महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला फक्त कल्ला आणि मारामारी दिसली असती. जी आधी मला वाटतं कल्ला कुठल्या राज्यात व्हायचा, मारामारी हेच राजकारण होतं, हे अनेक राज्यांमध्ये भारताच्या होतं, ते आपण बघितलेलं आहे. आणि ते महाराष्ट्रात नाही किंवा नव्हतं असं आपण बघितलं आहे. पण महाराष्ट्राची ओळख ही इतर राज्यांसारखी नव्हती आणि त्यामुळेच मला वाटतं आज इथे जी जमलेली लोक आहेत त्यांनी हात वरती केले नाही, कारण त्यांना असं वाटतं की कुठंतरी ही ओळख पुसल्या जाते आणि ती ओळख पुसल्या जाऊ नये याचं भान राजकारण्यांना तर ठेवायचं आहेच. कारण महाराष्ट्र धर्म, राजकारण, समाजभान या गोष्टींना आपल्याला वेगवेगळं बघता येणार नाही, वेगळं करता येणार नाही. त्यामुळे आजच्या राजकारणात समाजभान अगदीच नाही असं म्हणणं जरी अन्यायकारक ठरू शकतं, तरी ते समाजभान ढासळतंय हे सुद्धा आपल्याला सर्वांना प्रांजळपणे मान्य करावं लागणार. आता ह्याची सुरुवात ही कशी आणि कधी झाली त्याचे वेगवेगळे स्टार्ट पॉईंट असू शकतात आणि ते डिबेटेबल असू शकतात. छोट्या मोठ्या अनेक गोष्टी सांगता येतील. मी अगदी इतक्यातल्याच गोष्टी बघते, इतक्यातलाच इतिहास बघते, इतक्यातल्या म्हणजे एक 70-75 वर्षाचा. पण देशाच्या राजकारणात समाजभानाची पहिली मोठी फारकत ही झाली ती म्हणजे जेव्हा देशात आणीबाणी लागू झाली. आणीबाणीच्या काळात काय काय झालं हे मला नाही वाटत की आपल्याला वेगळ्यानं सांगायची गरज आहे. पण एकंदरीत जे काही घडलं ते फार चांगलं घडलं असं नव्हतं, ते लोकशाहीत घडायला हवं असं नव्हतं. आणि त्यावेळी आपण बघितलं की ह्या आणीबाणीला उत्तर द्यायला म्हणून अनेक लोक ही समोर आली. आता त्या समोर आलेल्या लोकांचा ध्येय हे होतं की आपल्याला या आणीबाणीला उत्तर द्यायचं आहे, आणीबाणीला आपल्याला देशातून काढून टाकायचं आहे, इंदिरा गांधींना सत्तेपासून आपल्याला दूर ठेवायचं आहे आणि आणीबाणीचा विरोध करायला म्हणून अनेक पक्ष एकत्र आले आणि जनता पक्षाची निर्मिती झाली. हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी खरं म्हटलं तर विचारधारा पक्षाची म्हणून किंवा लोकांची म्हणून एक नसलेली लोकंसुद्धा फक्त आणीबाणीसाठी म्हणून एकत्र आली होती. आणि हे देशातलं पहिलं नॉन काँग्रेस कोऑलिशन सरकार म्हणायला पाहिजे. यात सोशलिस्ट होते, यात भारतीय लोकदल होता, यात जनसंघ होता, यात काँग्रेस ओ पण होता. त्यात असे पक्ष होते ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर आक्षेप होता. त्या काळात एकत्र होती ही मंडळी जनता पक्षात आणि तरीही सगळेजण एकत्र सरकारमध्ये सामील झाले. पण ह्या विचारधारेला घेऊन आतमध्ये मात्र हळूहळू संघर्ष सुरू झाला. मला वाटतं इथे बसलेल्या अनेकांना ते आठवतही असेल. नंतर ड्युअल मेंबरशिपचा मुद्दा तापला, मला वाटतं तो सुद्धा अनेकांना इथे आठवत असेल. आणि एकंदरीतच एक कोऑलिशन सरकार कसं असतं याचा नमुनासुद्धा आपल्याला त्यावेळेला पाहायला मिळाला. इंदिरा गांधींच्या आणलेल्या त्या आणीबाणीमुळे देशासाठी एक अत्यंत अस्थिर काळ कसा असतो तो देशातल्या लोकांना बघायला मिळाला आणि प्राथमिकता होती
ती म्हणजे सत्ता राखण्याची. आता सत्ता राखणे ही जिथे प्राथमिकता असेल तिथे जनता किंवा लोक हे प्राथमिकता नसू शकतात. सत्ता राखणं हीच जर राजकारणाची प्राथमिकता असेल तर समाजभान हे तुमची प्राथमिकता नसणार. आणि त्यामुळे मला वाटतं कोऑलिशन सरकार आले की त्याचा हाच परिणाम असतो. म्हणजे हे उदाहरण देण्याचं कारण हे की हे पहिलं असं मोठं कोऑलिशन सरकार जरी असलं भारताचं तरी त्यानंतर अनेकदा आलं आणि कोऑलिशन आल्यानंतर वेगवेगळे इंटरेस्ट कसे क्लॅश होतात त्याचं हे एक उदाहरण आहे. खरं तर ज्या कारणासाठी हे एकत्र आले ते कारण देशासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं, मोठं होतं. देशाची अस्थिरता संपवण्यासाठी ही मंडळी एक आली पण पुढं टिकू शकली नाही. महाराष्ट्रात सुद्धा राजकारण आणि समाजभान यातील विसंगती जवळजवळ ह्याच काळात सुरू झाली. आता तुम्ही म्हणाल की ती कशी सुरू झाली. तेथे बसलेल्यांना अनेकांना आठवत असेल AR अंतुलेंचं सरकार. अंतुलेंचं सरकार आलं, मला वाटतं 1980चा तो काळ असेल. काँग्रेस पक्षाचे ते आमदार होते. पण अंतुले हे मुख्यमंत्री म्हणून 2 वर्ष टिकू शकले नाही. त्यांना का जावं लागलं? त्यांना जावं लागलं भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे. त्यांनी आपल्या ट्रस्ट फंडसाठी मुख्यमंत्री असताना आता पैसे वसूल केले म्हणायचे, त्याला खंडणी म्हणायचं, काय म्हणायचं, पण हे सगळे आरोप त्यांच्यावर त्या काळात झाले आणि त्यांना जावं लागलं. 2 वर्षसुद्धा ते मुख्यमंत्री राहू शकले नाही. त्यांना तीव्र विरोध झाला. खरं तर पुढे ते तरी कॅबिनेट मंत्री झाले आणि सुप्रीम कोर्टानं नंतर त्यांना क्लीन चिटसुद्धा दिली या प्रकरणामध्ये. पण शेवटी सत्य हेच होतं की महाराष्ट्रापुरतीचं सत्य हे होतं की मुख्यमंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे मुख्यमंत्री टिकू शकले नाही. 2 वर्षात अंतुले सरकार गेलं. त्यानंतरचा मुख्यमंत्री कोणाला आठवतोय का? तर त्यानंतर काँग्रेसनं बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री केलं. तर बाबासाहेब भोसलेंनी अंतुलेंचाही रेकॉर्ड मोडला. ते 1.25 वर्षातच गेले. तर त्यांना का 1.25 वर्षच ते का टिकले? तर त्यांच्या काळात त्यांना त्यांच्या पक्षाच्या आतूनच प्रचंड विरोध होता. म्हणजे बाबासाहेब भोसलेंना विचारलं असतं तर त्यांनी अनेक कामं दाखवली असती की जी त्यांनी केली. पण त्यांना इतका प्रचंड विरोध होता काँग्रेस पक्षाच्या आतूनच, सरकारच्या आतूनच, की त्यांना सातत्यानं ते अकार्यक्षम आहेत असं म्हटलं जात होतं. आणि अकार्यक्षम असल्याचा आरोप होत होत शेवटी 1.25 वर्षात बाबासाहेब भोसलेंना जावं लागलं. ही खूप मोठी अस्थिरता आहे की तुमचा मुख्यमंत्री हा जर टिकू शकत नसेल आणि मुख्यमंत्री जर अशा कारणांनी जात असेल तर हे राज्यासाठी, हे राज्याचं खूप मोठं दुर्दैव आहे. त्यानंतर काँग्रेसनं वसंतदादा पाटलांना मुख्यमंत्री केलं. खरं तर त्यांचा अनुभव मुख्यमंत्री म्हणून सुद्धा दांडगा होता. ते आधी पण मुख्यमंत्री राहिलेले होते. पण त्यावेळी एक नवीन गोष्ट घडली. मला माहिती नाही किती लोकांना GR खैरनार यांचं नाव आज आठवत आहे. पण त्या काळात अनेक हात वरती गेले. त्या काळामध्ये खैरनार हे BMC म्हणजे बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला मला वाटतं वॉर्ड अधिकारी होते. ते नंतर काहीतरी डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर झाले असं होतं. पण त्यावेळेला खैरनार तिथे होते. आता खैरनारांची एक स्वतःची इमेज होती. ती होती की ते नॉन करप्ट आहेत. त्यांची अत्यंत स्वच्छ अशी त्यांची प्रतिमा होती, त्यांची महती होती. आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी थेट वसंतदादा पाटलांच्या मुलाच्याच बेकायदेशीर हॉटेलवर JCB फिरवला. मुख्यमंत्री, सिटिंग मुख्यमंत्री, होऊन गेलेला मुख्यमंत्री नाही, सिटिंग मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या थेट परिवारावर कारवाई होण्याची महाराष्ट्रातील ही अगदी पहिलीच वेळ. त्यामुळे
वसंतदादासुद्धा 2 वर्षाच्या आत गेले मुख्यमंत्री म्हणून. असं हे आपलं 80चं दशक आपल्या राजकारणाचं, महाराष्ट्राचं. त्यानंतर ह्या कॉम्पिटिशनमध्ये अव्वल नंबर ज्यांचा आला, म्हणजे 1 वर्षही जे टिकू शकले नाही असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले, ते म्हणजे शिवाजी पाटील निळंगेकर. आता शिवाजी पाटील निळंगेकरांचं काय झालं, तर त्यांच्यावर आरोप झाले की त्यांनी आपल्याच मुलाचे मार्क वाढवून घेतले. आता हा जर पॅच बघितला तर एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि महाराष्ट्रातील समाजभान याची उतरती कळा ही सुरू झाली ती ह्या पॅचपासून. कारण की एकानंतर एक मुख्यमंत्री टिकू न शकणं, त्यांची जाण्याची कारणं जी होती ती कारणं जर बघितली तर प्रचंड अस्थिरता, कारणं अशी की ज्यामुळे समाजाचं राजकारणी आणि राजकारणावरून विश्वास उठावा अशी ही कारणं होती. आता ह्याचा अर्थ की हे आरोप खरे होते का, खोटे होते का, ह्यात मी जात नाही. त्याचं कारण हे आहे की माझा काही अभ्यास नाही, मी तेव्हा नव्हते. पण जे घडलं त्यामुळे राजकारणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो झपाट्यानं लोकांचा बदलला. आता त्या काळी एक राजकीय रणनीती पण होती. ती अशी होती, आज एक नवीन पद्धत आहे. आज आपण म्हणतो डबल इंजिनचं सरकार किंवा अजून ट्रिपल इंजिनचं सरकार. याचा अर्थ मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे की केंद्रात एक सरकार, राज्यात एक सरकार, मग अजून तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक सरकार. तर अशी मान्यता आहे की असं जर असेल तर अजून ताकदीनं काम करता येतं. पण त्या काळी एक वेगळीच रणनीती होती आणि ती अशी होती की सतत राज्य जर अस्थिर असेल तर केंद्र मजबूत होतं. ही ती रणनीती होती. सतत आपल्याच पक्षाच्या नेत्यांना भांडत ठेवायचं. म्हणजे होतं काय की ती आपली गाऱ्हाणे घेऊन सतत दिल्लीला येणार आणि दिल्लीला आलं की इतर नेते इन्सेक्युअर होणार आणि त्यामध्ये दिल्लीचं जे कुठलं नेतृत्व आहे ते पक्क राहणार आणि त्यामुळे ही एक सिस्टमॅटिक रणनीती होती असं सांगणारे सुद्धा मंडळी आहेत. पण ही रणनीती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मात्र अत्यंत घातक ठरली. सगळ्यात मोठी गोष्ट जर कुठली घडली या काळात तर मी म्हणेन ती ही होती की राजकारण आणि भ्रष्टाचार यांचे नाव एका श्वासात लोक घेऊ लागले. दुसरं दुर्दैव आपलं कुठलं होतं तर राज्याच्या मुख्यमंत्री पदाचं प्रचंड अवमूल्यन झालं. राजकीय आयुष्यातून भ्रष्टाचार केला तर कोणी उठत नाही. कुठेतरी हळूहळू हे संकेतसुद्धा समाजात जाऊ लागले. असं नाही की त्याच्या आधी गेलेले नव्हते हे, पण हे पक्के झाले महाराष्ट्रासाठी. कारण कोणाचंच आयुष्य बदललं नाही, ऐशो आरामात बदल झाला नाही, समृद्धी गेली असं झालं नाही आरोप झाले म्हणून. इतर पदं मिळत राहिली, बंगले, गाड्या, लालबत्ती, पैसे, मागे पुढे करणारे चमचे मंडळी, त्यांची ताकद ही जशीच्या तशी राहिली. कोणी कॅबिनेट मंत्री झालं, कोणी राज्यपाल झालं, नंतर क्लीन चिट मिळाली, कोणाला अजून काही झालं. अशा पद्धतीनं नेते मंडळी हे नेतेच राहिले. म्हणून मी म्हणते की महाराष्ट्राचं ह्या काळानं खूप मोठं नुकसान केलं. आणि मग महाराष्ट्रात सुद्धा समाजसेवेपेक्षा धन, सत्ता, लाल दिव्याच्या गाड्यांचा ज्यांना हव्यास आहे अशी अजून मंडळी राजकारणाकडे आकर्षित होऊ लागली. विचारधारा, समाजसेवा, सामाजिक बांधिलकी आणि त्यामुळे पर्यायानं समाजभान. समाजभान म्हणजे काय? सामाजिक संवेदनशीलता ठेवून काम करणं. हे सगळं हळूहळू मागे पडू लागलं. पण हा आपला महाराष्ट्र आहे का? तर हा आपला महाराष्ट्र नाही.
आपल्या महाराष्ट्राला साधू संतांचं एक नैतिक अधिष्ठान आहे. आपली एक मोठी संत परंपरा आहे आणि ती आहे, ती राखल्या जावी हे सांगणारे सुद्धा नेते मंडळी ह्याच महाराष्ट्रात होते. महाराष्ट्र हे प्रजेचं राज्य आहे, हे रयतेचं राज्य आहे, हे जनतेचं राज्य आहे, हे देवाचं राज्य आहे. हे सांगणारे छत्रपती शिवरायांसारखे शासक आपल्याच महाराष्ट्रात होऊन गेले. समाजभान म्हणजे काय? समाजभान म्हणजे असा राजा जो आपल्या सैन्याला सांगतो की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागू देऊ नका. याला समाजभान म्हणतात. हे महाराष्ट्राचं नुसतं समाजभान नाही, तर ही महाराष्ट्राची ओळख होती आणि हेच महाराष्ट्राचं इतर राज्यांच्या तुलनेत वेगळेपण होतं. मला वाटतं सुरुवातीला श्रीकांतजींनी सांगितलं, महाराष्ट्र जेव्हा स्थापन झाला तेव्हा कुठले विचार घेऊन, कुठले प्रिन्सिपल्स घेऊन महाराष्ट्राचं काम सुरू झालं. मला ना कुठल्याही गावी गेल्यावर, जसे छोट्या छोट्या गावी आपण जातो तेव्हा मला तिथले होर्डिंग्स बघायला खूप आवडतं. त्याचं एक कारण आहे की राजकारणात मोठे झालेल्यांचे होर्डिंग्स तर आपण सगळेजण बघत असतोच, म्हणजे ते लागलेले असतातच ठिकठिकाणी. बरं, तेही बेकायदेशीर असतात अर्ध्या वेळी. पण मोठे होऊ पाहणारे कोण आहेत हे सुद्धा त्या होर्डिंग्सकडे बघून आपल्याला कळतं. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की ते होर्डिंग्स कसे असतात गावागावातले. ते होर्डिंग्स असतात गॉगल लावलेले असे ते भाऊ दादा, आणि मग त्यांचे असे ते खूप अमुक अमुकचे मित्रमंडळ वगैरे असे त्यांना शुभेच्छा देणारे. तुम्ही एक कधी नोटीस केलं का की हे जे होर्डिंगवरचे नवनवे भाऊदादा असतात यांचं जे अभिनंदन होत असतं ते कधीच कुठल्याच चांगल्या कामासाठी नसतं, किंवा ते कामासाठीच नसतं, ते कर्तृत्वासाठी नसतंच. त्या शुभेच्छा, ते अभिनंदन सगळं त्यांचं त्यांच्या वाढदिवस, त्यांचा अशाच कुठल्या तरी गोष्टीसाठी असतं. त्यांनी काहीतरी सामाजिक बांधिलकी जपली आहे बॉ, किंवा त्यांच्या प्रती आता समाजानं कृतज्ञता दाखवावी, काहीतरी सामाजिक काम केलं. छे, शक्यच नाही असे होर्डिंग सापडणं आपल्याला. फक्त चमकोगिरी करायची अशा पद्धतीचे होर्डिंग्स, मला वाटतं 99% होर्डिंग्ज आपल्याला तसेच दिसतात. मला कधी कधी तर कमाल वाटते की अभिनंदन मुख्यमंत्र्याचं करत असतो, जो करत असतो त्याचा फोटो मुख्यमंत्र्यापेक्षा सुद्धा मोठा असतो त्या होर्डिंगवर. त्यामुळे ही मंडळी जर राजकारणात मोठी होऊ पाहत असतील तर मग कुठलं आलं समाजभान आणि कुठली आली विचारधारा? उरतं काय मग? उरतं फक्त अर्थकारण. महाराष्ट्राच्या अर्थकारणात खूप मोठा बदल जर कधी झाला असेल तर तो मी म्हणेन 1990च्या सुमारास झाला, त्या दशकात झाला. आधी जर निवडणुकांमध्ये 5 कोटी लागत होते पैसे, तिथे तो खर्च एकदम वाढला आणि तो 50 कोटींवर पोहोचला. म्हणजे हा जो काळ होता, हा जो बदलता काळ आहे. आणि हे आपण बोलत असताना ना त्या इलेक्शन कमिशनची काय लिमिट आहे पैसा खर्च करण्याची वगैरे, याला काही अर्थ नाही आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीमध्ये किती आणि कसा पैसा खर्च केला जातो. तर हा जो बदल आहे अर्थकारणाचा राजकारणातला, तो बदल 1990च्या दशकात पोचला आणि त्यानंतर झपाट्यानं पैशाचा रोल हा राजकारणात असा वाढला, अर्थकारण हे वेगळ्याच लेव्हलला पोचलं, ज्याची कल्पनासुद्धा आज म्हणजे तुमच्या आमच्यासारखे जे सामान्य लोक आहेत त्यांना करवता येणार नाही. आता खरं तर कुठल्याही राजकारणाचा पाया किंवा पक्षाचा पाया हा त्या पक्षाचा नेता नसतो, हे माझं मत आहे.
नेता हा कधीच पक्षाचं फाउंडेशन नसतं. पक्षाचं फाउंडेशन म्हणजे काय? पक्षाचं फाउंडेशन म्हणजे त्या पक्षाचा कार्यकर्ता. कुठला कार्यकर्ता? जो कार्यकर्ता पक्षासाठी भिंतीवर पोस्टर चिपकवतो, जो सतरंजा उचलायला तयार असतो आपल्या पक्षासाठी, जो स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतो आणि पक्षाचं काम करायला तयार असतो. अनेक वेळेला उदाहरणं आहेत, लोकांनी उधार घेतले आहे, स्वतःला तिकीट मिळालं नसलं तरी, पण आपल्या पक्षाचं काम लोक करतात. पण काय झालं की अशा पद्धतीनं हळूहळू जेव्हा नेत्यांचीच इमेज डागाळायला लागली, तेव्हा कार्यकर्त्यांना कशाला तसंच राहावं? कार्यकर्ताही बदलणार, तो कशाला सतरंजा उचलणार, तो कशाला भिंतीवर पोस्टर चिपकवणार, तो कशाला विचारधारा फॉलो करणार? त्याला काय गरज आहे? त्याचा नेताच करत नाही आहे. तर मग काय झालं? मग कार्यकर्ता बदलला. गाडीत 500 रुपयाचं पेट्रोल टाका भाऊ, नाही तर रॅली सुरू नाही करत. भाऊंना पण डरडावतात कार्यकर्ते. हां, एवढंच नाही, नुसतं पेट्रोल टाकून होत नाही. सकाळची रॅली असेल तर पहिले 2 समोसे खावे लागतात, त्याशिवाय कोणी निघत नाही प्रचाराला. बरं, काम केलं का? नंतर पार्टी कशाची असते? सगळं काम झाल्यावर हे पण आपल्याला माहीत आहे. आणि हे आपण जनतेबद्दल नाही बोलत आहे, पक्षाच्या कार्यकर्त्याबद्दल बोलतो आहे. पण हा बदल कार्यकर्त्यांमध्येही झाला. त्यांना कसं नाव ठेवणार? त्यांचे नेते बदलले, कार्यकर्ताही बदलणार, राजकारणाचं अर्थकारण बदललं. आणि त्यामुळे डब्बा आणणारा स्वतःचा डब्बा खाणारा, आपल्या पैशाचं पेट्रोल टाकून काम करणारा, पक्षावर जीवापाड प्रेम करणारा, सत्ता यो न यो पक्ष बदलणार नाही हे सांगणारा, कारण आमची विचारधारा तर ह्याच पक्षाची आहे असं म्हणून त्याच पक्षात थांबणारे लोक ही हळूहळू कमी झाली. आता खरं पक्ष बदलला तर काही होत नाही. समाजभानचा संबंध हा विचारधारेशी आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं कुठल्याही छोट्या गोष्टीसाठी, अर्थकारणासाठी जेव्हा लोक पक्ष बदलतात, तेव्हा त्याची ठेच जी आहे ना, ती समाजभानाला पोचते. आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अनेक कार्यकर्ते जे आहेत ना, ते फायली घेऊन मंत्रालयात जातात. ते मंत्रालयातच फिरत असतात. म्हणजे नेत्याच्या मागे जो कार्यकर्ता उभा असतो, तो का उभा असतो? तर तो मंत्रालयात स्वतःच्या कामाच्या फायली घेऊन फिरत असतो. आता मंत्रालयात मंत्री कमी बसतात आणि अधिकाऱ्यांकडे फायली घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्याला मंत्रालयाचा चप्पा माहिती असतो. तर ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आता ह्याचा परिणाम ही राजकारणाची परिस्थिती आहे. पण हा आरसा कशाचा आहे? हा आरसा आहे आपल्या समाजभानाचा. नेते बदलले, कार्यकर्ते बदलले, म्हणून समाजभान सुद्धा बदलले. आता समाजभान बदललं म्हटलं म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो? समाज पण बदलला ना. तुम्ही, मी, आपण सगळे बदललो. आपण सुद्धा समाज म्हणून हे समाजभान ढासळण्यात हातभार लावलाय ना. नेहमीच नेत्यांना का आपण म्हणायचं? न गाडी, न बंगला, बस न फिरणारे आमदार. एक उदाहरण तुम्हाला देते, गणपतराव देशमुखांचं. बायको डब्बा द्यायची, तोच डब्बा घेऊन ते जायचे. त्यांना कधी निवडून येण्यात अडचण आली का? बसनी काम केलं म्हणून काम करता आलं नाही का? 11 वेळा निवडून आले गणपतराव देशमुख. साताऱ्याच्या सांगोल्याचे आमदार होते. गाडी नाही तर त्यांना काम करता नाही आलं का? एवढा मोठा टेंभू लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट हा त्यांच्या मेहनतीनं उभा झाला. सातारा सोलापूरची परिस्थिती बऱ्याच प्रमाणात पाण्याची जी बदलली ती ह्या प्रकल्पामुळे.
पण आज आता असं झालं आहे की अर्थकारण इतकं मोठं वाढलं आहे की समाज स्वतःच अशा लोकांना निवडून द्यायला बघत नाही. कारण आपल्यासाठी नेता म्हणजे कोण? नेत्याच्या इमेजमध्येच बसत नाही हो. असा बस बीसमध्ये फिरायला लागला तुमचा आमदार तर कोण त्याला मत देणार आहे? ही मानसिकता झाली आहे. फॉर्च्युनर बिर्च्युनरमधनं आलं तर ठीक आहे, मग ठीक आहे. तर हे आपलं समाजभान आहे. आपण निवडून देतो का अशा लोकांना? कोणी आपणहून जाऊन तर विधान सभेत बसू शकत नाही. आपण कारणीभूत आहोत अशा लोकांना निवडून द्यायला. आता एक पिढी होती ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा लढा बघितला होता. देश स्वतंत्र झाल्यानंतर राजकारणात अगदी त्याही वेळेला अशी लोक होती की ज्यांनी स्वतःचा स्वार्थ साधून घेतला. पण सामान्यतः राजकारण्यांना राजकारण हे समाजभान जपून करायचं याची जाणीव त्या काळात होती. जसजशी स्वातंत्र्याला वर्ष उलटून गेली तसतसं हे बाण बोथट होऊ लागलं. आता जसं आपण म्हटलं, सायकल आणि बसमधून फिरणारे राजकारणी जसे गेले, अर्ध्या कप चहाची सुद्धा अपेक्षा न करणारे राजकारणी जेव्हा गेले, आज तर म्हणजे कोणी सांगितलं की असे होते तसे होते तर मला वाटतं अनेकांना त्या दंतकथाच वाटतील, खरंसुद्धा वाटणार नाही की असे राजकारणी होते. आज नेता कसा ओळखायचा हे मला वाटतं अगदी लहान मुलगासुद्धा सांगून देईल की बघूनच नेता कसा ओळखायचा की कोण नेता आहे. तर हा जो किमान फॉर्च्युनर पाहिजे आपल्या नेत्याकडे, ती कशी आली याच्याशी आपला संबंध नाही. त्यामुळे ही ओळख ही समाजहित विरहित आहे. जसजसं 1990च्या दशकापासून राज्याच्या राजकारणातील अर्थकारण बदललं, जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं, तसतसं समाजसुद्धा या पैशाकडे स्वतः ओढल्या जाऊ लागला. समाजाचं सुद्धा समाजभान कसं हरपायला लागलं हे मी सांगितलं. त्याचं कारण असं आहे की समाजाला काही प्रश्न विचारायचे असतात. ती अशी असतात की कशी व्यक्ती आपला नेता असावी, आपल्या नेत्याकडून आपल्या काय अपेक्षा असाव्या, आपल्या नेत्याचं चारित्र्य कसं असावं. आता चारित्र्य वगैरे शब्दसुद्धा मला वाटत नाही कोणी विचार करत असेल मतदान करताना. याचा अर्थ नेत्यांकडे चारित्र्य नाही असं माझं म्हणणं नाही, कारण एकाच ब्रशनी सगळ्यांना रंगवण्यात अर्थ नाही. पण हा विचार होतो का मतदान करताना हा प्रश्न आहे. आता त्या नेत्याची भाषा कशी असावी, पब्लिक स्पेसमध्ये नेत्यानं काय बोलावं, कुठली शब्द वापरावी याचा विचार आपण करतो का नेता निवडून देताना. त्याचं राजकारण कसं असावं, त्याचा अजेंडा कसा असावा आणि नेत्याला आपण का निवडून द्यावं, त्यांनी आजवर आपल्यासाठी काय केलं आहे, हा सगळा विचार जर आपण केला आणि हा विचार करून जी लोक मतदान करतात, जिथे लोक मतदान करतात, त्या लोकांना समाजभान आहे, सामाजिक भान आहे, सामाजिक संवेदनशीलता आहे असं आपण मानायला हवं. जी करत नाही त्यांना नाही, आणि जे नेत्यांना वाटत नाही की आपण ह्या प्रश्नांचे करेक्ट उत्तर असावे, त्या नेत्यांना सुद्धा समाजभान नाही. ज्यांना वाटतं की होय ह्या प्रश्नांची कुठंतरी आपल्याला उत्तरं द्यावी लागतील, तर त्या नेत्यांना समाजभान आहे असा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला एक किस्सा सांगते की आपल्याला ना विचार कसा करावा राजकारणाकडे हे ना कधीच कोणी शिकवत नाही असं मला वाटतं, आणि आपल्या समाजात त्याची चर्चासुद्धा होत नाही. मी रिपोर्टिंग करत असतानाचा तुम्हाला एक किस्सा सांगते. एक माझी सिरीज सुरू होती, अगदी सुरुवातीला मी कब रिपोर्टर होते तेव्हा एक सिरीज होती झोपडपट्ट्यांवरची. तर वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन तिथे लोक कसे राहतात हे मी नागपूर
मध्ये रिपोर्टिंग करत होती तेव्हा एकानंतर एक मी वर्तमानपत्रामध्ये त्याची सिरीज लिहित होती की तिथले काय प्रश्न आहे, तिथं काय होतं आहे, तिथलं आयुष्य कसं वेगळं आहे, वेगवेगळ्या भागातल्या. आता एका झोपडपट्टीत मी गेली तर मी बऱ्याच झोपडपट्ट्यांमध्ये फिरल्यामुळे तोपर्यंत मला हालत माहिती होती, पण एका विशिष्ट झोपडपट्टीत गेल्यावर मी हलून गेली तिथल्या लोकांची परिस्थिती बघून. इतकी वाईट झोपडपट्टी मी कधीच बघितली नव्हती. इतकी वाईट लिव्हिंग कंडिशन्स असणारे. त्या गल्ल्यासुद्धा इतक्या नॅरो होत्या आणि गरीबच लोक राहणार झोपडपट्टीत, पण तिथली गरिबी अशी होती की जिथे लोकांच्या घराला खिडकी करण्याचे सुद्धा पैसे त्यांना जास्त वाटायचे. आणि त्यामुळे एक दार उघडं ठेवलं तर लाईट, दार बंद केलं तर लाईट नाही, घरं अशी जवळजवळ, रस्ता कुठल्याही प्रकारचा नाही, पावसाळ्यामध्ये चिखल होणार, एक सायकल गेली तरी त्या एका खोलीतच भांडं ठेवलेलं असणार स्वयंपाकाचं, स्वयंपाक जर करायचा असेल तर दरवाजा उघडा ठेवावा लागणार, पाऊस येत असेल सायकलसुद्धा गेली तर चिखलाची पीक तुमच्या शेगडीवरच्या भांड्यातही पडू शकते. अशा परिस्थितीची ती झोपडपट्टी होती. आता ती जी लोक आपले हाल मला सांगत होते त्यांनी बोलता बोलता मला असं म्हटलं, नागपूरमध्ये बरंच हिंदी बोलल्या जातं, त्यांनी मला असं म्हटलं कि ऐसे हमारे हाल है, अब देखो बारिश में तो पानी यहाँ तक भर जाता है, कीचड़ यहाँ तक भर जाता है, कोई नहीं आता है हमको देखने को, सिर्फ बाबूजी आते हैं कीचड़ में चलते हुए और हर बरसात में हमारे हाल देखने सिर्फ अकेले बाबूजी आते हैं, इसीलिए हम उनको चुन के देते. आता ते जे बाबूजी आमदार होते त्यांच्याबद्दल मी नाव सांगणार नाही. मला प्रश्न हा पडला की तुम्ही बाबूजींना चिखलात चालायला म्हणून निवडून देता का, की रस्ता बांधायला चिखल नको, रस्ता बांधून द्या. एकदा जरी चिखल झाला तरी रस्ता बांधण्यासाठी तुम्ही निवडून देता ना आमदाराला, तो दर पावसात चिखलामध्ये चालत येतो आणि तुम्ही खुश होता. म्हणजे आपलं विचार करण्याची पद्धत समाजाची कशी झाली आहे राजकारण्यांना घेऊन, ह्याचं हे उदाहरण आहे. आणि हा विचार जोपर्यंत बदलणार नाही राजकारण्यांकडे बघण्याचा, तोपर्यंत आपली परिस्थिती ही फारशी बदलेल असं मला वाटत नाही. याआधी आपण महाराष्ट्राचं म्हणजे हे उदाहरण मी तुम्हाला दिलं, पण महाराष्ट्रातील राजकारणाचे वेगवेगळे टप्पे आपण बघत होतो. त्यातला एक महत्त्वाचा टप्पा मला वाटतो तो म्हणजे मुंबईचा. आता मुंबई हे एक शहर नाही फक्त, मुंबईत वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राचे नेते येतात. अगदी मुख्यमंत्री हा मुंबईचाच असं मला वाटतं फारच कमी वेळेला घडलं आहे. तिथे येऊन राज्य जरी केलं तरी बाहेरचे मुख्यमंत्री आलेत आणि मुंबई ही आपली राजधानी असल्या कारणानं तिथून त्यांनी राज्य केलं आहे. आणि त्यामुळे मुंबई ही एका पद्धतीनं राज्याच्या राजकारणाला एक वळण लावत असते. आणि त्यातील एक महत्त्वाचा टप्पा ज्याचा परिणाम कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा झाला, तोही ह्याच काळातला होता. तो म्हणजे मुंबईतल्या गिरण्या आणि तिथल्या गिरणी कामगारांचा संप. 70, 80, 90च्या दशकाबद्दल आपलं सरकार मध्ये झालेल्या बदलांबद्दल आपण बोललो. त्यावेळेला मुंबईमध्ये प्रचंड सशक्त अशी ट्रेड युनियन चळवळ होती. पण 18 महिन्यांच्या गिरणी संपानं मुंबईच्या समाज जीवनामध्ये खूप बदल घडवला. गिरण्या बंद पडल्या, बेरोजगारी आली, लोक रस्त्यावर आली आणि त्याचा परिणाम हे झाला की गिरणी कामगार आणि त्यांची मुलं ही त्यावेळेला अशा परिस्थितीत आली की एका नव्या अंडरवर्ल्डचा मुंबईमध्ये उदय झाला. अनेक अंडरवर्ल्ड डॉन्स ही मुंबईच्या गिरणी कामगारांची मुलं होती आणि ही अंडरवर्ल्डची माणसं मेनस्ट्रीममध्ये आली. ती सर्व प्रकारची बेकायदेशीर धंदे करून अमाप पैसा गोळा करू लागली.
मुंबईच्या गरीब जनतेला आपल्याच चाळीत आपल्या झोपडपट्टीत राहणारी मुलं रात्री रात्रीतून सोन्याचे चेन्स, नवनवीन कपडे, गाड्या, आयुष्य बदलून गेलेलं त्यांचं फिरताना दिसू लागली. ती पॉवरफुल झाली, लोक त्यांना घाबरायला लागले. अगदी चाळीत राहणारी ही मुलं. आणि एक पूर्ण त्यावेळेला तिथे अंडरवर्ल्डचा कंट्रोल होता, ज्यांच्याकडे ह्यातील अनेक मुलं गेली, गरीब मुलं. मग त्यात हाजी मस्तानचं नाव आपण ऐकलं आहे, करीमलाला ऐकलं आहे, आणि मग दाऊद आणि अरुण गवळी. कधी काळी एक आपल्याला सांगितलं जातं की आपल्या तत्कालीन एका पंतप्रधानांना सुद्धा एक अंडरवर्ल्ड डॉन भेटले होते. त्याचा एक फोटो आला, पण तो फोटो असताना आपण त्यांना ओळखत नाही वगैरे, ह्या ज्या नेहमीच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा त्या काळातही घडल्या होत्या. आपण बाळासाहेब ठाकरेंचं सुद्धा जे फेमस वाक्य आहे, मला वाटतं ते आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी. नंतर शिवसेनेचा अरुण गवळी बरोबर जो काही वाद झाला, त्यानंतर गवळी गँगनं शिवसेनेच्या शाखा प्रमुखांना मारण्याचंच एक सत्र सुरू केलं, जे सुद्धा मला वाटतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच वेळेला छगन भुजबळ हे शिवसेनेत होते. त्यांनी मीरा भाईंदरच्या एका भूमाफियाला आपल्या हाताशी घेऊन शरद पवारांवर त्यावेळेला आरोप केले होते. भूखंडाचं श्रीखंड, मला वाटतं अनेकांना ते सुद्धा आठवत असेल. तर एकंदरीतच हा जो काळ होता, मी परत सांगते की आरोप खरे की खोटे हे महत्त्वाचं इथं नाही आहे, पण अशा पद्धतीचे आरोप राजकारणात होऊ शकणे, राजकारण्यांवर होऊ शकणे, हे आपल्या त्यावेळच्या राजकारणाची पोत काय आहे, टेक्स्चर काय आहे, हे सांगून जातं. आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात हे जे अंडरवर्ल्ड होतं त्याचं पैशाचं पाठबळ येऊ लागलं. त्यांची जी मसल पॉवर होती, त्या मसल पॉवरचं बळ येऊ लागलं. मतदारांना भीती घालून एक गठ्ठा मतदान करवून घेणं, या सगळ्या गोष्टीसुद्धा सुरू झाल्या. आणि आपली सत्ता आणि आपली पॉवर टिकवण्यासाठी मसल पॉवर वापरण्याची एक प्रथा महाराष्ट्रात सुरू झाली. ह्याचा परिणाम नसेल झाला समाजावर, ह्याचाही परिणाम समाजावर नक्कीच झाला. आणि त्यामुळे हे वेगवेगळी स्थित्यंतरं आहेत महाराष्ट्रामध्ये. आता लोकांनी असं केलं का समाजाने की हे जे नेते आहेत ज्यांच्यावर असे आरोप झाले त्यांना आपण निवडून देणं बंद करायचं? असं झालं नाही. कारण ह्या आरोपांचं खरं काय खोटं काय हे लॉजिक ते लॉजिक, पण राजकारणाची भाषा, राजकारणात होणारे आरोप, राजकारणात होणारे प्रत्यारोप हे बदललं. आणि त्यामुळे समाजभान हे फक्त एक गोंडस नाव बनलं आणि बाकी त्या समाजभानाचं जे काय व्हायचं होतं ते झालं. आता 90च्या दशकामध्ये एक मोठा बदल झाला. मध्ये दशकाच्या मधोमध युतीचं सरकार आलं, पण हे जे संपूर्णच दशक होतं त्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात जातीचा संघर्ष हा प्रचंड तीव्र झाला. आणि तो संघर्ष जो आपल्याला बघायला मिळाला तो मराठा विरुद्ध ओबीसी असा तो संघर्ष होता. जातींमध्ये फेस ऑफ सुरू झाला. जातीच्या अस्मिता या प्रखर होऊ लागल्या, मुद्दे समोर येऊ लागले. आणि एकदा काय जातीचं राजकारण सुरू झालं तसतसा मग समाज आणि राजकारण ह्याच्यातली जी रेषा आहे ना, ती रेषा धूसर होत गेली. म्हणजे आधी आपण किमान हे राजकारणी आणि हा समाज असं म्हणू शकत होतो आणि त्यामुळे समाजभान काहीतरी वेगळं असू शकत होतं. पण जसं जातीचं राजकारण आपल्या समाजात सुरू झालं तसतसं राजकारणी आणि समाज यांच्यातली रेषा धूसर झाली आणि समाजभान या शब्दातलं भान हा भागच जणू गळून पडला. राजकारणाचं आणि पर्यायानं समाजभानाचं सुद्धा जातीच्या राजकारणानं भज केलं असं म्हटलं पाहिजे. ह्या 30 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राच्या समाजात 3 मोठी लोक आंदोलनं झाली, ज्यात समाजानं समाज म्हणून सुद्धा मोठ्या संख्येनं भाग घेतला.
त्यातलं एक होतं गिरणी कामगारांचं आंदोलन, ज्याबद्दल आपण बोललो. दुसरं होतं शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचं आंदोलन, ते सुद्धा सगळ्यांनी बघितलं. आणि तिसरं नंतरचं भ्रष्टाचाराच्या विरोधातलं अण्णा हजारेंचं आंदोलन. आता हे तिन्ही आंदोलनं जी होती ही समाजातली होती, समाजातून आली होती. समाजाला बदल हवा होता. म्हणजे कुठंतरी हे जे काही घडत होतं ते कुठंतरी समाजाचा जो कॉन्शन्स होता तो टोचल्या जात होता. एक चांगलं नेतृत्व मिळाल्यावर समाज त्याच्या पाठीशी उभं राहायला पण तयार होता. वातावरण ढवळून सुद्धा निघालं या तिन्ही लोक आंदोलनातून. पण दुर्दैव हे की त्यामुळे राजकारणात मात्र काहीच बदल झाला नाही. गिरणी कामगारांचं भलं झालं का? त्यांचं भलं होऊ शकलं नाही. दुर्दैव आहे. लाखो लोक डिस्प्लेस व्हायची ती झालीच. शेतकऱ्यांचे मुद्दे समोर नक्की आले शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे, पण शेतकऱ्यांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. आणि अण्णा हजारेंचं आंदोलन एवढं तीव्र झालं, लोकांनी एवढा पाठिंबा दिला, पण आज समाजात भ्रष्टाचार मात्र तसाच आहे. ही आंदोलनं यशस्वी झाली नाही, हे आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव असं आपण म्हटलं पाहिजे. कारण ही यशस्वी झाली असती तर जनता प्रथम, हे जनतेचं राज्य आहे, हे रयतेचं राज्य आहे, हे लोकांचं राज्य आहे. आणि जे लोकांचं राज्य असतं ते देवाचं राज्य असतं. हे परत एकदा नव्यानं आपल्या समाजात एस्टॅब्लिश झालं असतं. आणि तसं झालं असतं तर समाजभान हे पुन्हा प्रस्थापित झालं असतं. आणि म्हणूनच समाजाविना समाजभान असू शकत नाही. नुसतंच राजकारण्यांना दोष देता येणार नाही. समाजभान बोथट झालं याची जबाबदारी तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना उचलावी लागेल. समाजभान का गरजेचं असतं? जर पत्रकार असेल आणि त्याला समाजभान नसेल तर त्याच्यात आणि एखाद्या दलालामध्ये काहीच फरक नाही. जर एखाद्या डॉक्टरला समाजभान नसेल तर त्याच्यात आणि एखाद्या कसायात काहीच फरक उरणार नाही. समाजभान नसलेला जर वकील असेल तर आपल्याला माहिती आहे काय होतं. केसचा निकाल कधीच लागत नाही. वर्षानुवर्ष ती केस चालते. लोकांच्या जमिनी विकल्या जातात, त्याचे तुकडे होतात, घरांचे तुकडे होतात, घरचं स्त्रीधन विकल्या जातं, पण तुमच्या केसचा निकाल लागत नाही. आणि पैसे हे फक्त वकिलाची फी भरण्यासाठी जातात. आणि जर राजकारण्यांना समाजभान नसेल तर मग काय होतं? बेटं तयार होतात. विकासाची बेटं असतात. विकासाची बेटं तयार होतात. कसं? मी फक्त माझ्या गावाचा विकास करणार. माझ्या घराकडे जाणारा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा असणार. माझ्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला दुतर्फी छान फुलांची झाडं असणार. बाकी गावांना वाऱ्यावर सोडणार. बाकी सगळं जे आहे ते ओरबाडून माझ्या गावाला, माझ्या भागासाठी आणण्यासाठी असणार. हे राजकारण सुद्धा एक काळ चाललं, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि राजकारणी हे ह्याच आपल्याच समाजानं निर्माण केले आहेत, हे सुद्धा विसरून आपल्याला चालणार नाही. आता राजकारण म्हणजेच शासन करते. आपण गोदातीरी आहोत. सुशासन जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण काय शब्द वापरतो? आपण रामराज्य म्हणतो. आता रामराज्यच म्हणजे सुशासन का? कारण रामानं समाजभान राखलं असं आपण मानतो. आणि म्हणून जिथं समाजभान असतं त्याला, जिथे सुशासन असतं त्याला आपण रामराज्य म्हणतो. आता ज्या काही आपण 70, 80, 90च्या दशकाबद्दल बोललो, थोडंसं 2000च्या दशकातल्या गोष्टी काही सांगितल्या, त्या काळात ज्या घडल्या ना गोष्टी, त्याचा दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झाला आहे. ते कसं? तर ते असं की आज आपल्याला सत्य बोलणं हे अनेकदा महाग पडतं. ते सत्य असो किंवा नसो, ते पॉलिटिकली करेक्ट असलं पाहिजे, हे जास्त गरजेचं झालं आहे.
महापुरुषांसारखं जगायला शिकायचा प्रयत्न सामान्यांनी करायचा असतो. पण तसं होण्याऐवजी काय झालं तर महापुरुषांना सुद्धा आपल्या ह्या समाजानं जाती जातीत वाटून टाकलं. आपण बोलतो एक आणि आपण करतो एक, हे समाजाला सर्रास मान्य झालं, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि हे फक्त राजकारण्यांपर्यंत मर्यादित राहिलं असं नाही, कारण ती रेषा धुसर राहून गेली होती. त्यामुळे लोकसुद्धा तसेच बोलू लागतात. पब्लिक स्पेसमध्ये असणारा समाजातील व्यक्ती हा सुद्धा तसाच बोलू लागला. आणि नॅरेटिव्ह बिल्डिंगवर राजकारणाचा खूप खेळ आधारित होऊ लागला. समाज माध्यमं म्हणजे सोशल मीडियाचा आत्ताच्या काळामध्ये जो उदय झाला आहे त्यानं तर ही गोष्ट आता वेगळ्याच लेव्हलला नेऊन ठेवली आहे. लोकांकडे असा काही सोशल मीडिया पोहोचला आहे की वर्तमानपत्र किंवा टी व्हीचं बुलेटिन एक वेळ लोक बघणार नाही, वाचणार नाही, बघणार नाही, पण व्हॉट्सॲपवर आलेल्या माहितीवर मात्र लोकांचा पूर्ण विश्वास असतो. आणि इंस्टाग्रामच्या रील्स बघून ह्या खरंच अशा घटना घडल्या आहे असं लोकांना वाटायला लागतं. त्यामुळे समाजाला हवा तो नॅरेटिव्ह आपण देऊ शकतो, तो खरा असण्याची गरज नाही आहे. आणि त्यामुळे समाजाचं आणि राजकारणाचं सुद्धा मोठं नुकसान होताना आपल्याला दिसतोय. आता मी पत्रकार आहे, माझ्यात एक मोठा अवगुण आहे, तो म्हणजे माझ्यासाठी जेव्हा कुत्रा माणसाला चावतो तेव्हा बातमी नसते, पण माणूस कुत्र्याला चावला तर ती माझ्यासाठी बातमी असते. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी काय किती नेगेटिव्हच बोलते आहे, तर ते माझ्या पत्रकारितेचा तो दोष आहे. नकारात्मकता आणणं हा काही माझा उद्देश नाही. आधी काही भ्रष्टाचार नव्हता, सर्व राजकारणी धुतल्या तांदूळासारखी स्वच्छ होते, सामाजिक भान हे प्रचंड जबरदस्त होतं, असंही माझं म्हणणं नाही. पण स्वातंत्र्यानंतर एक नवीन सुरुवात आपण जेव्हा केली, ज्या अनेक गोष्टीत आपण यशस्वी झालो, अनेक गोष्टीत आपली पिछेहाटसुद्धा झाली, हे मान्य करणं गरजेचं आहे. आता त्यामुळे आपलं फक्त अधःपतनच होतं आहे असं नाही, तर काही सकारात्मक बदलसुद्धा झाला, काही नकारात्मकही झालं. 2000च्या नंतरच्या राजकारणामध्ये आपण बघितलं की एकंदरीत धर्माच्या जाणीवासुद्धा खूप शार्प झाल्या लोकांच्या. आधी जातीचं राजकारण झालं, त्यानंतर धर्माच्या जाणीवासुद्धा खूप शार्प झाल्या. त्या जाणीवा राजकारणात डीप रूटेड झाल्या आणि त्यामुळे प्रत्येकच धर्माच्या अस्मिता या अजून प्रखर झाल्या. आता त्यातला काही भाग हा क्रियेला प्रतिक्रिया असंही म्हटल्या जाऊ शकतं, पण बऱ्याच गोष्टी महाराष्ट्राला बघाव्या लागल्या. आता 2000 नंतर जसजसं राजकारणातील अर्थकारणावर भर वाढू लागला तसतसा समाजातील अर्थकारणाला सुद्धा महत्त्व आला. आता हे मी पॉझिटिव्ह पद्धतीनं पण तुम्हाला सांगते. विकास कामांवरचा भर मात्र नक्कीच वाढला. आपण सगळ्यांनी फळक्रांती पण बघितली आहे. इथे लोकांची साथ मिळू लागली ती संपन्नतेच्या राजकारणाला. म्हणजे समाजभान हा एक विषय झाला, पण राजकारणात एक मोठा बदल आला की इन्फ्रास्ट्रक्चर दाखवा, इन्व्हेस्टमेंट आणून दाखवा, तर आम्ही तुम्हाला मतं देऊ. हे करू शकणाऱ्या लोकांना मतं मिळू लागली. समाजानं यात पण हुशारी दाखवली. नुसते बोलणाऱ्या नेत्यांना निवडून दिलं असं नाही, तर एक अजून मोठा बदल 2000 नंतर झाला की वर्षानुवर्ष आता नेते निवडून येत नाही. हा खूप मोठा बदल आहे तेव्हाच्या राजकारणात आणि आज. अनेक नेते येतात, आमदार बनतात, खासदार बनतात, दुसऱ्या टर्मला आपल्याला दिसतसुद्धा नाहीत. ह्याचा अर्थ काय आहे की लोकांना जे हवं आहे, जो परफॉर्मन्स त्यांनी दाखवला नाही तर ती लोक निवडून येत नाही. हा खूप मोठा बदल आहे. फक्त आता प्रश्न हा आहे की लोकांना कुठला परफॉर्मन्स हवा आहे. तर किमान इन्फ्रास्ट्रक्चर, इन्व्हेस्टमेंट, विकास हे मात्र लोकांना हवं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रानं अनेक मोठ्या नावांना सुद्धा घरी बसवलेलं आपण बघितलं या काळामध्ये. एका पद्धतीनं महाराष्ट्राच्या समाजानं ह्या गेल्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण रिसेट केलं.
देशातही राजकारण रिसेट झालं. ते चांगलं आहे की वाईट आहे हा बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा आपापला असू शकतो, पण ते रिसेट झालं हे मात्र नक्की आहे. आता आधी महाराष्ट्राचा विकास हा फक्त मुंबई पुणेपर्यंत सीमित होता आणि राजकारण हे मराठवाडा विदर्भाच्या बॅकलॉगवर व्हायचं. आज तसं होत नाही आहे. तर असं आहे की पैसे असेल तरच लोक विचारतात, हे सुद्धा आता तेवढंच खरं आहे, पण तुम्हाला शहरात ते पैसे दाखवावे लागतात विकासात, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. त्यामुळे समाजभान बदललं आहे, त्याचे नियम बदलले, लोक बदलले, समाजाचा भर कुठेतरी सेल्फ रिलायंट होण्याकडे आहे. प्रगतीच्या व्याख्या या नव्या झालेल्या आहेत. त्या नुसत्या समाजाला नाही तर राजकारणाला सुद्धा रिशेप करू बघतात आहेत. तर खरं तर ही अशी वेळ आहे की जेव्हा समाजानं परत एकदा विचार करून नव्यानं समाजभान म्हणजे काय ह्याचासुद्धा विचार केला पाहिजे. आणि नव्यानं समाजभानसुद्धा रिसेट होणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा हीच ती वेळ आहे की राजकारण रिसेट झालं आहे, राजकारणाचा DNA रिसेट झाला आहे. काही जुन्या गोष्टी पूर्णपणे देशातून आणि राज्यातून निघून गेल्या आहेत, नव्या आल्या आहेत. पण त्या नव्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असावा, नव्यामध्ये नक्की काय मिळावं, नव्यातल्या कुठल्या गोष्टीला नाकारायला हवं, हे समाजभान आपल्यासाठी सुद्धा नवं आहे. ही स्पीड आपल्यासाठी नव्हे, पण ही आपल्याला आत्ता रिसेट करण्याचं सुद्धा ही एक गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यात देखत होत असणाऱ्या अनेक गोष्टी ह्या आपल्याला आज जास्त तीव्र वाटतात. आपण नाशिकमध्ये आहोत आणि नुकतंच इथे अशोक खरात प्रकरण गाजलं, त्यामुळे त्याच्याबद्दल अगदी थोडंसं बोलते. त्या प्रकरणातला एक मोठा आक्षेपार्ह भाग जर कुठला असेल तर तो म्हणजे खरातकडे ज्या पद्धतीने पुढाऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या ते. आता हे फार वाईट आहे. आपण म्हणू शकतो की हे काय आहे. आज तुमच्या मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यावर फोटोवर तिथं कोणीतरी क्रॉस मार्क करून जर पूजापाठ करत असेल तर काय महाराष्ट्राचं हे समाजभान म्हणावं. अशा पद्धतीनं करावं. प्रत्येकालाच पुढे जायचं असतं, पण हे होत होतं, ह्याच नाशकात होत होतं. पण आता ह्याचा अर्थ असा आहे का की बाबा बुवांच्या आहारी नेते आजच गेले, तर तसंही नाही आहे. हे सुद्धा आधीपासून होतं. अगदी पंतप्रधानांच्या बाजूला उभे असलेले संतसुद्धा लोकांनी बघितले. त्यामुळे आजच राजकारणात समाजभान हरपलंय असं नाही. रिसेट करण्याची मात्र गरज आहे, हे मात्र विसरून आपल्याला चालणार नाही. त्यामुळे खरं तर एकच गोष्ट सांगून मी आता थांबेन, कारण मला वाटतं बराच वेळ झाला, की समाजाचं भान सुटलंय त्यामुळे वाईट राजकारणी आपल्या पदरी येतात का, की वाईट राजकारणांमुळे समाजाचं भान सुटलंय, हे ठरवणं अत्यंत कठीण आहे. पण आपण आपल्यापुरती निर्णय नक्कीच घेऊ शकतो. आणि तो निर्णय आपण स्वतःला काही करेक्ट प्रश्न विचारले पाहिजे. त्या ज्या झोपडपट्टीतल्या लोकांची जो किस्सा मी सांगितला तसं आपलं होतं आहे का, हे प्रत्येकाने आपल्या मनाला विचारलं पाहिजे. आपलं मत देताना किंवा आपल्या नेत्याला प्रश्न विचारताना तो प्रश्न करेक्ट जर विचारला तर आजही राजकारणात समाजभान हे चांगल्या पद्धतीचं समाजभान, ज्याला आपण सामाजिक संवेदनशीलता म्हणू शकतो, असं समाजभान हे वापस येऊ शकतं. ह्या समाजभानाची घरवापसी आपल्या सर्वांसाठी गरजेची आहे. ती येईल, नक्की येईल असा विश्वास व्यक्त करते आणि इथेच थांबते. परत एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज आपले व्याख्याता ABP माझा या वृत्तवाहिनीच्या संपादिका सरिता कौशिक मॅडम यांनी महाराष्ट्र राजकारण आणि समाजभान या विषयावर आपल्या अमोघ अशा वक्तृत्वाने
राजकारणातील अनेक कंगोरे आपणाला दाखवून दिले. आपण आम्हाला महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ, फ्लेक्स, भ्रष्टाचार, नेत्यांचे राहणीमान, आरोप प्रत्यारोप, विचारधारा, अंडरवर्ल्ड आणि जातीचे राजकारण आणि सर्वात शेवटी म्हणजे समाजभान अशा विविध विषयांवर अतिशय विस्तृतपणे आम्हाला माहिती दिली. धन्यवाद मॅडम, आपले मनापासून आभार. आजच्या व्याख्यानाचे आपले प्रायोजक पंचकृष्णा डेअरी राहता अहिल्यानगर येथील श्री सुनील सदाफळ आणि कुटुंबियांचेही मनापासून आभार. आपण आता पंचकृष्ण डेअरीची चित्रफित बघूया. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीतून, शेतकऱ्यांच्या कष्टामधून आणि प्रत्येक घरापर्यंत दुधाची शुद्धता पोहोचवण्यासाठी जन्माला आला एक ध्यास. शेतकऱ्यांकडून सकाळ संध्याकाळ रोजच्या ताज्या दूध संकलनाचा निवास. दुधाच्या शुद्धतेसाठी, गुणवत्तेसाठी, तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज एक आधुनिक लॅब खास. तोच ध्यास झाला ग्राहकांचा विश्वास आणि तो विश्वास म्हणजे पंचकृष्णा डेअरी. दुग्ध उत्पादनांचे ग्रामीण मराठमोळी नाव. बहारदार चवीसाठी ताजं, शुद्ध आणि पौष्टिक दूध. आपल्या माणसांच्या आरोग्यासाठी सुगंधी साजूक तूप. प्रीमियम फ्रेश बटर. उन्हाळ्याच्या गरमीला थंड करणारे स्वादिष्ट ताक व दही. बहारदार मँगो आणि स्पेशल लस्सी. मसाला किंवा रेसिपी कोणतीही असो, पनीरच्या भाजीसाठी मुलायम मलाई पनीर. सणासुदीचा गोडवा आणखी वाढवणारे मूखमधुर श्रीखंड व आम्रखंड. आणि प्रत्येक आनंदासाठी स्वादिष्ट पेढे. उत्तम गुणवत्तेचा, खऱ्या शुद्धतेचा आणि सदाबहार चवीचा हा विश्वास आज घराघरात पोहोचतोय. दुग्ध उत्पादनांची मराठमोळी चव, खरीखुरी. पंचकृष्णा डेअरी. धन्यवाद. आपल्यामध्ये आज श्रीमती शोभाताई मेने या उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावे. मालेचे अनिलजी नहार यांना विनंती करतो की आपणही यावे. श्रीमती शोभनाताई मेने यांचा सन्मान अनिलजी नहार करतील. तसेच ABP माझाचे नाशिकचे प्रतिनिधी श्रीयुत मुकुलजी कुलकर्णी यांनाही विनंती करतो आपण स्टेजवर यावे. मी रमेशजी खापरेंना विनंती करतो की आपण मुकुलजींचा सन्मान करावा. धन्यवाद. नाशिकच्या चित्रकार प्रतिभा आहिरे यांचे चित्रप्रदर्शनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. उद्या स्वर्गीय बाबूराव हाके स्मृती व्याख्यान, दिल्ली येथील साप्ताहिक ऑर्गनायझरचे संपादक श्री प्रफुल्लजी केतकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्र साधनेचे शतक या विषयावर आपणास संबोधित करतील. दुसऱ्या सत्रात आर्ट ऑफ लिव्हिंग
प्रस्तुत मंत्रसंध्या सादर करणार आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे विरेश चापटे आणि सहकारी. तसेच उद्या श्रीयुत विजयकुमार थोरात यांचे चित्रप्रदर्शन असेल. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा.